महत्वाची बातमी आपण पाहूयात। अशोक खरातला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी कोर्टाने दिली। अशोक खरात प्रकरणी आजची सुनावणी पूर्ण झाली। उद्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये पुन्हा एकदा त्याला कोर्टामध्ये हजर करणार आहे। दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार असल्याचं कळतंय। घेतलेला आहे, आमचा तपास सुरू आहे। आम्ही आता काहीही महिला अत्याचाराचा आणि गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा आहे। सध्या तपास सुरू असल्यामुळे आम्ही काही भाष्य करू शकत नाही। एमसीआरची मागणी केली। सर किती दिवसात तपास पूर्ण झाला होता? सर तपास पूर्ण झाला होता पहिल्या दिवसाचा एमसीआर मागितला, तपास पूर्ण झाला होता? तपास सुरू आहे। सर एमसीआर किती दिवसाचा आहे? तर अशोक खरातच्या संदर्भातीलच पुढील एक महत्वाची बातमी आहे। खरातच्या प्रत्येक गुन्ह्याची स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार आहे। एसआयटी कडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार असून आतापर्यंत खरातच्या विरोधात नाशिकमध्ये 10 गुन्हे दाखल झाले, तर शिर्डीमध्ये 1 गुन्हा दाखल आहे। तर एकूण 11 गुन्ह्यांचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत आता खरातची मोठी अडचण झालेली आहे आणि त्याची एक कोंडी देखील झालेली आहे। तर भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आता आणखीन खोलात जातोय। तर एसआयटीच्या या तपासामध्ये खरातचे फसवणुकीचे अनेक प्रकार आता समोर येत आहेत। मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगून तो फसवणूक करत होता। प्रसाद म्हणून अनेकांना मासा खाण्यास त्यानं भाग पाडलेला आहे। मासा कापल्यावर रक्त येत नाही, माशामध्ये हाडं नाहीत, मासा ही पाण्यातली वनस्पती असल्याचं सांगत फसवून त्यानं लाखो रुपयांची रक्कम लुबाडल्याची माहिती देखील आता सूत्रांनी दिलेली आहे। तर अशोक खरातच्या संदर्भातले एक खुलासे आता समोर येत आहेत। खरं तर मांसाहार करावे की शाकाहार करावा हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग आहे। घटनेने तो प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आहे। परंतु हा भोंदूबाबा नेव्हीमध्ये सफाई कामगार होता, लोडिंग अनलोडिंगचे कामं करत होता। त्याच्यामुळे त्याचा समुद्राशी संपर्क आला होता। त्याच्यामुळे त्यांनी ती युक्ती शोधली आणि मासा हा शाकाहारी आहे, कारण तो पाण्यात राहतो आणि त्याच्यामध्ये रक्त नसतं। ज्याच्यामध्ये रक्त नसतं तो शाकाहारी प्राणी आहे असा त्याचा दावा होता। त्याच्यामुळे तो गुन्हा करत होता असं आम्हाला वाटतंय आणि त्याच्या विरोधात आणखी कारवाई व्हावी या निमित्ताने असं सांगावंच वाटतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।